Good afternoon, all of you. How are you? Today I shall teach you English. भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि ते सण मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव, गुजरातमध्ये होळी, त्याच्यानंतर केरळमध्ये ओणम, पंजाबमध्ये लोहरी असे मोठ्या उत्साहाने सण साजरे केले जातात. तर ईशान्य भारतामध्ये कोणते सण साजरे केले जातात ते आपण बघूया. आपल्या लेसनचं नाव आहे फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. Read about how different festivals are celebrated in the northeastern states of India. ईशान्य भारतातील राज्यामध्ये विविध सण साजरे केले जातात त्याविषयी आपण माहिती घेऊया. द नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया कन्सिस्टिंग ऑफ 7 स्टेट्स म्हणजे 7 राज्यांमध्ये इज अ प्लेस ऑफ डायव्हर्स कल्चर. 7 राज्यांचा समावेश असलेल्या ईशान्य भारतामध्ये विविध प्रकारच्या संस्कृती आढळून येतात. The different communities and tribes celebrated their unique festival with great enthusiasm and joy. वेगवेगळ्या जाती आणि जमातीमध्ये त्यांचे अनोखे सण हे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आणि आनंदात ते साजरे केले जातात. Many of their festivals are based on agriculture and no celebration is complete without the traditional music and dance. Many of festivals are based on agriculture. त्यांचे बरेचसे सण असतात ते शेतीवर आधारलेले असतात. अँड नो सेलिब्रेशन इज कम्प्लीट विदाउट द ट्रॅडिशनल म्युझिक. आणि कोणतेही सेलिब्रेशन म्हणजे सण समारंभ म्युझिकच्या शिवाय आणि नृत्याशिवाय कोणतेही उत्सव या प्रदेशात साजरे होत नाही. डायव्हर्स म्हणजे ऑफ अ ग्रेट व्हेरायटी. युनिक म्हणजे वन ऑफ इट्स काइंड अँड मॅचलेस. या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे की 7 राज्यांचा समावेश असलेल्या ईशान्य भारतामध्ये विविध प्रकारच्या संस्कृती आढळून येतात. वेगवेगळ्या जाती आणि जमातींचे लोक अनोखे सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात आणि आनंदाने साजरे करतात. या लोकांचे बरेचसे सण हे शेतीवर आधारित आहेत. त्याच्यात पारंपरिक आणि संगीत आणि नृत्याशिवाय कोणतेही उत्सव या प्रदेशात साजरा होत नाही. नंतरच्या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे ब्लेस विथ लश. लश म्हणजे रिच. Blessed with lush greenery and the mighty river Brahmaputra, the people of Assam have a lot to celebrate. समृद्ध हिरवाई आणि अफाट पसरलेली ब्रह्मपुत्रा नदी
यांचे वरदान मिळालेल्या आसामच्या लोकांकडे साजऱ्या करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. सो बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ दिस स्टेट. बिहू जो आहे तो या स्टेटचा राज्याचा प्रमुख असा सण आहे. इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिजन्स. हा सण जो आहे तो सगळ्याच क्षेत्रामधले सगळ्याच जाती जमातींचे लोक व धर्माचे लोक हा सण साजरा करतात. इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिजन, कास्ट अँड ट्राईब. रिजन म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे आणि पंथाचे लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. द 3 डिफरंट सेट्स ऑफ बिहू मार्क इज द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन, द कम्प्लेशन ऑफ सोईंग अँड एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन. हे बिहू हा सण जो आहे तो 3 टप्प्यांमध्ये साजरा केला जातो. पहिला म्हणजे की हार्वेस्टिंग सीझन म्हणजे सुगीच्या हंगामाच्या वेळेस साजरा केला जातो. नंतर द कम्प्लेशन ऑफ सोईंग पेरणीनंतर. दुसरा टप्पा म्हणजे पेरणीनंतर. अँड द एंड ऑफ हार्वेस्ट सीझन म्हणजे की पेरणी पूर्ण झाल्यानंतर. तिसरा टप्पा म्हणजे सुगीचा हंगाम झाल्यानंतर संपताना हा सण साजरा केला जातो. द बिहू डान्स इज अ जॉयस वन परफॉर्म बाय बोथ यंग अँड विमेन and is noted for its brisk steps and hand movement. Brisk म्हणजे quick. The Bihu dance is a joyous one performed by both young men and women and is noted for its brisk म्हणजे quick स्टेप्स अँड हँड मुवमेंट. बिहू हा एक आनंददायक नृत्य प्रकार आहे. या नृत्यामध्ये तरुण स्त्रिया आणि पुरुष दोघेही सहभागी होतात. पाऊले चपळतीने टाकणे आणि हातांच्या हालचाली हे या नृत्याचे वैशिष्ट्य आहे. अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट्स प्रोव्हाइड ट्रॅडिशनल म्युझिक फॉर द डान्स. द ढोल विच इज सिमिलर टू ड्रम. द पेपा विंड इन्स्ट्रुमेंट मेड फ्रॉम बफेलो हॉर्न. हॉर्न म्हणजे शिंग. सिम्बल्स अँड अ बांबू क्लॅपर. काही वेगळ्या प्रकारची वाद्ये नृत्यासारखे पारंपरिक संगीत देतात. ढोल हे ड्रमसारखेच एक वाद्य आहे. पेपा हे म्हशीच्या शिंगापासून बनवले जाणारे एक वायुवाद्य आहे. आणि झांज आणि बांबूपासून बनवलेल्या चिपळ्या म्हणजे हे वाद्य नृत्यासाठी पारंपरिक संगीत देतात. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन्स. हे जे सण आहेत या नृत्यांची गाणी ही पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली आहे. बिहू competition held all over Assam attract visitors and locals alike in large numbers. Visitors म्हणजे की भेट देणारे आणि लोकल्स म्हणजे तिथे राहणारे. या आसाममध्ये सर्वत्र आयोजित केल्या जाणाऱ्या बिहू स्पर्धा मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक प्रेक्षकांना आकर्षित करतात. लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन माउंटेन्स region of the Himalayas, अरुणाचल प्रदेश finds a mention in ancient literature of the Puranas and the Mahabharata. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये उत्तरेकडे पुढे वसलेल्या अरुणाचल प्रदेशाचा उल्लेख पुराणामधल्या प्राचीन साहित्यामध्ये आणि महाभारतामध्ये आढळते. नेचर हॅज प्रोव्हाइडेड द पीपल ऑफ दिस रिजन विथ अ डीप फिलिंग फॉर ब्युटी विच कॅन बी सीन इन देअर फेस्टिव्हिटीज, सॉंग्स अँड डान्सेस. या प्रदेशातील लोकांना निसर्गाने सौंदर्याची अनोखी जाणीव दिलेली आहे. या जाणीवेचे दर्शन लोकांच्या सण समारंभ आणि संगीत या नृत्यांमधून दिसून येते. द न्यू इयर फेस्टिवल कॉल्ड लोसर इज अ परहॅप्स द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल इन सर्टन एरियाज ऑफ अरुणाचल. या अरुणाचल प्रदेशामध्ये काही भागामध्ये लोसर नावाचा एक नववर्ष उत्सव कदाचित अतिशय महत्त्वपूर्ण समजला जातो. On this occasion, people clean out their homes to bring in the new year and discard the old. लोसर सणाच्या प्रसंगी लोक काय करतात, घराची साफसफाई करतात आणि जुन्या गोष्टींचा त्याग करतात आणि नव्या वर्षाचं स्वागत करतात. आता होमवर्क लिहून घ्यायचं आहे तुम्हाला.
ऑन व्हॉट ओकेजन आर द 3 सेट्स ऑफ बिहू फेस्टिवल सेलिब्रेटेड? हे होमवर्क आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स मधला. थँक्यू.